तांबाटी संघाच्या संघनायकाला विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू आपण व्यासपीठावरती पाठवा. माडप संघाचा 12 प्रतिनिधी इथे आलेला आहे. तर टॉस जिंकून प्रथमतः माडप संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रण फलंदाजीसाठी टीम राजेश शिवाजी तांबाडी बॉईज संघाला. आपण बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये चैनजी तटकरे, त्याचबरोबर अंकेशजी तांबडे आणि माझे समवेत सिद्धू तटकरे हे गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आपल्याला. तर स्ट्राइक एंड वरती कुणाल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती प्रवीण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. सागरच्या पहिल्या चेंडूवरती बॅटची लीडिंग एज घेतली आणि चेंडू सरळ सीमारेषा गाठली. अर्थातच पहिल्याच चेंडूवरती झालाय धावांचा श्री गणेशा. 4 धावांनी खातं टीमचं आणि वैयक्तिक स्वतःचं. तर 4 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा सागर पंचांच्या उजव्या बाजूनं दुसरा चेंडू घेऊन तयार. यावेळी चेंडू सुरेख होता पण त्याला सन्मानही दिला गेला. चेंडू गेला कव्हर स्पाइनच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सन्माननीय विकासजी मुंडे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. राष्ट्रपती पुरस्कृत माजी आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान बिग फाईट, बिग लढत बघतोय. 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती लागोपाठ 2 चौकाराच्या माध्यमातून 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात राजेश शिवाजी बॉईज तांबाटी संघाच्या माध्यमातून. कुणाल जो आल्याला बरसला होता त्याला शांत केला तिसऱ्या चेंडूवरती. यावेळेस विकेट घेतली गेली. यष्टीरक्षकानं सुरेख झेल टिपला. यश मिळालं सागरला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा धावफलकावरती आहेत. बरेचसे असे दिग्गज खेळाडू आहेत तांबाटी संघाकडे जे या धावा बरसवू शकतात, चौकार षटकाराची आतिषबाजी करू शकतात. पण अशा वेळी आपण बघतोय तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेली आहे ती कुणालची. सलामीला आलेला कुणाल 3 चेंडूचा खेळ करताना 8 धावा मात्र करून गेला. मयूर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर एक मोठा फलंदाज आहे. त्याच्या मनगडामध्ये बराचसा जोर पाहायला मिळेल. त्यांनी बरीचशी मैदानं गाजवलेत. बऱ्याचशा शृंखलेमध्ये त्याच्याही नावाची छाप आहे. पण अशा वेळी या शृंखलेमध्ये त्याच्या बॅटमधनं किती धावा बरसतात हे आता पाहणं औचित्याचं ठरेल. बऱ्याच कालावधीनंतर आपण बघतोय टीम तांबाटी ही टीम आता संघर्ष करतीये. पण आता या संघर्षाच्या लढाईमध्ये त्यांना आपलं अस्तित्व जागं ठेवावं लागेल. अगोदरचा खेळ आठवण या मैदानावरती आपला खेळ आता जोमानं करावा लागेल. तांबाटी संघाचा विचार केला तर या खालापूर परिसरामध्ये मोठं नाव आहे. ते नाव सातत्यानं कायम ठेवायचं असेल तर या मैदानावरती अभिराज्य करावं लागेल. माडप संघाचा आपण विचार केला तर युवा टॅलेंटनं भरलेली ही टीम आहे. बरेचसे युवा पूर्णपणे चमक आपल्याला पाहायला मिळते आणि चमक दाखवताना सागरनं मात्र तिसऱ्या चेंडूवरती घेतलेली विकेट. 3 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती. स्ट्राइक एंड वरती यावेळेस पाहायला मिळेल मयूर. फुलटॉस चेंडू पॉइंट क्षेत्राच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू गरंगत सीमारेषे जवळ जातोय पण 2 क्षेत्ररक्षक मात्र पाठला करताना 2 धावा पूर्ण झाल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं होतं मोक्याच्या क्षणी 4 धावा येतील पण अशा वेळी 2 धावा वाचवण्यामध्ये यश आलंय टीम माडप संघाला. टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10. प्रथमतः फलंदाजी आपण पाहतोय राजेश शिवाजी बॉईज तांबाटी संघाची. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सागर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटनं स्कूप करण्याचा प्रयत्न सुरेख आहे पण यावेळेस 2 धावा मात्र येतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल.
सन्माननीय चंद्रकांतजी डाचे आणि अमोलजी बैलमारे, आज जर माडप संघ इथे क्वालिफाय होतोय आणि फायनल मध्ये जर त्यांनी नंबर मारला, अर्थातच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर त्यांच्याकडनं 11 टी शर्ट देण्यात येतील माडप संघासाठी. पण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. या सामन्यामध्ये अजूनही कोणी हरलं नाहीये, कोणी जिंकलं नाहीये. एक गडी बाद राजेश शिवाजी बॉईज तांबडी संघाची धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 12. ऐकू एक दर्जेदार सुमधुर संगीत. झालाय. कुणालनं आल्याला आक्रमण मात्र केलं होतं. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवरती कुणालची विकेट घेतली गेली सागरच्या माध्यमातून. पण त्यानंतर मयूरनं 2 चेंडूचा सामना करताना 4 धावा धावफलकावरती लावल्यात. 2 दुहेरी धावा त्याच्या वैयक्तिक धावफलकावरती आहेत. टोटल संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 12. यावेळेस स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल फलंदाज प्रवीण. प्रवीण एक सुंदर असा डाव्या हाताचा गोलंदाज आहे. यावेळेस उजव्या हाताने फलंदाजी करतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल. अमोलचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. 1 धाव मात्र मिळेल. एका धावाच्या मदतीनं धावफलकावरती पुन्हा एकदा होईल वाढ. टोटल 13 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये बरेच काय पाहायला मिळेल. सामन्यामध्ये एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळू शकते. क्या 13 क्या मेरा असं समीकरण आपण बघतोय. यावेळेस फटका सुरेख आहे. कव्हर्स पॉइंटच्या मधोमध खेळलेला फटका, पण डीप पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तोपर्यंत आपण पाहिली एक नव्हे तर 2 धावा सहज पूर्ण झाल्यात मोहिरच्या बॅटमधनं. मोहिर थोडासा संयमी आणि शांत गतीनं फटकेबाजी करतोय. अशा वेळी दुहेरी सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. धावा कशाही येवो, धावा येणं गरजेचं आहे. मग बघतोय मैदानामध्ये काहीतरी एक तांत्रिक अडचण आली आणि ती दूर करताना आमचे आयोजक नक्कीच सक्षम आहेत आणि तांत्रिक अडचणी दूर केली जाईल. लगेचच मॅचला सुरुवात होईल. धावफलकावरती टोटल धावा आपण बघतोय येत आहेत त्या 15. एक गडी बाद अशी सुस्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम राजेश शिवाजी बॉईज तांबाडी संघाची. तर माडप संघाची आपण गोलंदाजी बघतोय. पहिल्यांदा नाणेफेकीचे कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय माडप संघानं. यावेळेस गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आहे अमोल. दुसरा चेंडू घेऊन तयार पणसांच्या उजव्या बाजूनं. यावेळेस हॅलो, यावेळेस फटका सुरेख होता. चेंडू दणदणीत चौकाराच्या दिशेने गेला. मोहिरच्या बॅटमधनं या इनिंगचा पहिला चौकार आला आणि चौकारच्या साह्याने धावफलकावरती धावा आल्यात टोटल 19. आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थातच माझ्या राजाची जयंती 19 फेब्रुवारीला येणार आहे याचा संकेत मात्र या आकड्यांनी दिलाय. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू होता, बॅट वरती आला नाही. चेंडू सरळ विसावलाय शिक्षकाच्या हातामध्ये. अशा वेळी मयूरनं ओळखलं पाहिजे. चेंडूच्या मिनिटनुसार, चेंडूच्या लाईननुसार, चेंडूच्या टप्प्यानुसार आपला खेळ करणं गरजेचं आहे. मोठे मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये कदाचित निर्धाव चेंडूचा खेळ होऊ शकतो. पण अशा वेळी अमोल
सुरेख गोलंदाजी करताना यावेळी शप्पल झालं होतं, चेंडू उंच पाहायला मिळतोय आणि त्याच ताकदीचा फटका सरळ सीमारेषा ओलांडताना 6 धावांसाठी घातक विस्फोटक आणि आक्रमी षटकार. मयूर इज ऑन अ फायर. बलकावरती टोटल धावा आहेत 1 बाद. 12.5च्या सरासरीनं 12.5च्या सरासरीनं धावा आल्या त्या 25. तर मंगेशजी तांडेल जे मंडप डेकोरेटर आहेत त्यांना आपल्याला विनंती आपण येऊन आयोजकांशी संपर्क करायचा आहे. मंगेशजी तांडेल आपल्याला विनंती आहे का आपण व्यासपीठावरती येऊन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या मॅच मध्ये कोणत्याही क्षणी चेंडू हरवला, तुटला, फुटला किंवा गायब झाला तरी नवीन चेंडूचा वापर केला जाईल. फक्त या मॅच करता हा नियम वापरला जातोय. या मॅच मध्ये जर कोणत्याही क्षणी चेंडू हरवला, तुटला किंवा फुटला तरी नवीन चेंडूचा वापर केला जाईल. गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. टीम माडप संघाची बाजू मांडण्यासाठी रोहित. स्ट्राइक एंड वरती यावेळेस प्रवीण राणे आणि त्याचबरोबर मयूर मुंडे. ही जोड साखळी आता तांबडी संघाचा डाव सावरण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजीच्या माध्यमातून थोडा चाकू टप्प्याचा होता. बॅट वरती आपण बघतो पुरेसा आला नाही. 1 धाव मात्र पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला गेला मयूरच्या माध्यमातून. अशा वेळी मयूर स्ट्राइक एंड वरती आहे. टोटल धावा धावफलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मयूरनं आपल्या बॅटची मोहर उमटवली आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं. अर्थातच आरपार कडक, देखणा, लाजवाब, सुंदर, अप्रतिम षटकार. तर या 6 धावांनी धावफलकावरती वाढ होईल. टोटल आता मात्र आपण पाहतो माझे साथी गुणलेखक सिद्धेश मला सांगतायत 32 धावा धावफलकावरती आल्यात. जो आकडा आपण धावफलकावरती पाहतो तो आकडा कधी आपण कॅलेंडर वरती पाहिला नाहीये. 32 धावा धावफलकावरती आल्यात. अशा वेळेस मयूर मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतायत आणि अशा वेळी आपण बघतोय मोक्याच्या क्षणी मयूर सारख्या एका मोठ्या फलंदाजाला दिलं जात आहे जीवदान. या 2 धावांनी आता वाढ पाहायला मिळेल. ज्या मयूरनं आतापर्यंत आपण बघतोय लाजवाब असे फटकेबाजी केली त्या मयूरचा मात्र झेल सुटलाय आणि तो मयूर मात्र आता आक्रमकरित्या फटकेबाजी करणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि तिळाचा लाडू आपण कालच खाल्लाय. संक्रांत झाली असं म्हटलं जातं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मी तर म्हणेल तिळगुळ घ्या,
गोड बोले नाही तरी चालेल पण तोंडावर बोला. पण यावेळेस आपण बघतोय चेंडू डाव्या सीच्या बराच बाहेर फेकला गेला. बराच वेळानंतर अंकितजी तांबडे मला सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती होईल वाढ. टोटल 35. झेल सुटल्यानंतर बघतोय आपण गोलंदाजावरती आलेला एक मनोवैज्ञानिक दबाव. थोडस नियंत्रण सुटलं. आता स्वतःला सावरावं लागेल. यावेळेस फटका दमदार आहे. उंच उंच तेवढाच ताकदीशीर पाहायला मिळतोय का पण नाही. अशा वेळी काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू थांबला गेला आणि झेल सुरेख टिपला गेला आणि मयूरच्या मात्र खेळीचा इथेच अंत होतोय. अशा वेळी केतन मैदानामध्ये जाताना आपण पाहू शकतो. मयूर बाद झाल्यानंतर त्याला खेळपट्टीवरती आपलं स्वतःचं जम बसवणं गरजेचं होतं. पण मयूर नंतर आपण बघतोय प्रवीण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झटका राजे शिवाजी बाई तांबडी संघाला पाहायला मिळतोय. अशा वेळी केतन आहे खेळपट्टीवरती पण केतनला आता हा डाव पूर्णपणे सावरावा लागेल. केतनला एक हाती झुंज द्यावी लागेल. जशी मुठभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करताना राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम तो आठवावा लागेल. तो इतिहास आता आठवावा लागेल आणि या मैदानाचा आधीचा इतिहास जर राजे शिवाजीबाई तांबडी संघानं आठवला असेल तर नक्कीच या मैदानावरती अभिराज्य करतील. पण अशा वेळी दडपण आहे आणि या दडपणाला आता मात्र माघारी टाकून फटकेबाजी करायची ती केतनला. स्ट्राइक एंड वरती केतन आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. वेळेस हलक्या हातानं फक्त सिंगल घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे स्ट्राइक आता मात्र कदाचित केतननं आपल्या स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी आपण बघतोय अंकितजी तांबडे यांचा तिसरा षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्ड वरती आपण बघतोय 3 बाद 36 धावा धावफलकावरती आल्यात. मगाशी आपण 2 षटकांमध्ये 12.5 ची सरासरी पाहिली होती. आता ती सरासरी 12 ची राहिले म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आता 12 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे टोटल 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजे शिवाजी बॉईज तांबडी संघाच्या माडप संघाच्या विरोधात पहिल्यांदा फलंदाजी करताना तर शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. कदाचित हा डाव्या हाताचा गोलंदाज असू शकतो. अशा वेळी अक्षय वरती दिलेलं आहे शेवटचं स्लॉग वरचं षटक आणि स्ट्राइक एंड वरती एक घातक विस्फोटक फलंदाज आहे केतन मुंडे. एकूण नंतर खालापूर संघाची दारोमदार संघ सांभाळणार हा एकमेव कर्णधार आपल्याला आता यावेळेस स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय जो यावेळेस राजे शिवाजी बॉईज तांबाडी अर्थातच आपल्या गावाच्या अस्तित्वाची लढाई लढतोय. यावेळेस केतननं मात्र सुरेख फटका खेळलाय पण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलं जात आहे. अशा वेळी एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ होईल. टोटल 37.
37 धावा धावफलकावरती स्ट्राइक एंड वरती फलंदाज निखिल. निखिलचा फटका दमदार आहे. निखिलनेही आल्या आल्या आक्रमण केलं. सरळ सीमारेषा ओलांडताना 6 धावांसाठी षटकार. आपण ऐकतोय अस्वाद लुटतोय माऊली डीजे सावरोळे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा दमदार फटका सरळ सीमारेषा पलीकडे खणखणी दणदणी. निखिल इज ऑन फायर. षटकार. तर लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिले. आक्रमण पाहायला मिळालं ते अक्षय वरती स्लॉगरचं षटक आहे. मी मगाशीच सांगितलं होतं तोडफोड मारहाण अर्थातच दे धडाका आणि आपण बघतोय 2 षटकार आलेत आणि 2 षटकांच्या मदतीनं टोटल 49 धावा धावफलकावरती लागल्यात. ते राजेश शिवाजी बॉईज तांबाटी संघाच्या. आक्रमण केलं जात आहे. निखिल असं वाटलं होतं शांत पद्धतीने फलंदाजी करेल ज्याची जसे स्ट्राइक केतनला देईल पण अशा वेळी निखिलनेही सुरेख सुरुवात केली आहे. फुलटॉस चेंडू होता आडव्या बॅटने खेळला. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. अशा वेळी मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलं जात आहे. 2 धावा निश्चित घेतल्या जातील आणि केतनला मात्र स्ट्राइक देण्याच्या नादामध्ये निखिल बाद होतोय 3ऱ्या धाव घेताना. यावेळेस 2 धावांनी धावफलक वधारेल. टोटल 51 धावा धावफलकावरती लागल्यात. निखिलची फारी छोटी होती पण लाजवाब होती. 4 चेंडूचा खेळ करताना निखिल टोटल 15 धावा धावफलकावरती लावल्या वैयक्तिक आणि संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 4 गडी बाद 51. स्ट्राइक एंड वरती यावेळेस केतन. नॉन स्ट्राइक एंड वरती प्रबीत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा आता अक्षय. यावेळेस केतननं मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं क्षेत्र निवडलं. सरळ चेंडू गेला 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर 55 धावा धावफलकावरती लागल्याच. आता खऱ्या अर्थानं असं वाटायला लागलंय तीच ही टीम आहे राजे शिवाजी तांबाटी संघ जो बराच वेळा प्रतीक्षा करत होता एका मोठ्या शृंखलेची आणि ती शृंखला राजे शिवाजी तांबाटी संघासाठी कदाचित लक्की ठरू शकते पण अशा वेळी गोलंदाज स्वतःला लक्की ठरवेल ज्याने या चेंडूवरती मिळाली विकेट. आणि आता मात्र आपण बघतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल धावा आल्यात त्या राजेश शिवाजी बॉईज तांबाटी संघाच्या. प्रथमतः फलंदाजी करताना 55 येणारे 24 चेंडू 56 धावांची गरज टीम माडप संघाला. कशा पद्धतीने हा खेळ रंगणार कशा पद्धतीने या खेळामध्ये कोण जिंकणार कोण हारणार हे पाहणंही औचित्याचं ठरेल पण त्याआधी आपण ऐकूया एक दर्जेदार सुमधुर संगीत. नारपोली संघाचा कर्णधार आणि कर्जत दहिवली संघाचा संघनायक. आपल्याला विनंती आपण अतिथी कक्षात यायचंय लगेच नाणेफेकीचं कौल केलं जाईल. नारपोली संघाचा संघनायक आणि टीम कर्जत संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. येणारे 24 चेंडू टीम माडप संघाला गरज आहे ती 56 धावांची.
विरोधात आता या 56 धावा करू द्यायच्या नाहीत ती राजे शिवाजी तांबाडी बॉईज संघाला. निश्चित आपण पाहतोय ऐकतोय याची देही याची डोळा. राष्ट्रवादी पुरस्कृत माजी आमदार चषक 2021 चा सोहळा तो सावरोळीच्या मैदानामध्ये रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. बऱ्याच देशातून परदेशातून या शृंखलेसाठी शुभेच्छाही आल्यात. बऱ्याच देशातून परदेशातून जो मित्र परिवार आहे तो या खेळाडूंनाही शुभेच्छा पाठवतोय. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती आपण आयोजकांशी येऊन संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती आपण आयोजकांशी येऊन संपर्क साधायचा आहे. डीजे पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेश करताना 4 धावांची मोहर उमटवली. 56चा पाठला होतोय. यावेळेस मात्र दुसऱ्या चेंडूवरती घरचा रस्ता दाखवलाय तो गोलंदाज मयूरनं रोहितच्या बाबतीचा मात्र अंत होतोय. 4 धावांवरती त्याचा खेळ थांबला गेला. दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा आहेत त्या टीम मारप संघाच्या 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा विनंती आहे टीम दहिवली कर्जत संघाच्या संघनायकाला आणि टीम नारपोली संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी लगेच जायचं. यानंतर आपली लगेच मॅच असेल. तर सन्माननीय मनोजी पाटारे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या.
या शृंखलेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आयडी साऊंड 11 दहिवली पुन्हा एकदा झेल पकडण्याची संधी होती, पण अशा वेळी क्षेत्ररक्षक प्रयत्न करत राहिला आणि चेंडू सरळ गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. महान खेळाडू क्रिकेटची पंढरी आहे, ज्यांनी दुबई गाजवली, ज्यांनी कतार गाजवलं, ज्यानं महाराष्ट्र गाजवलं, ज्यानं भारत गाजवला. अर्थातच ही पंढरी आहे रायगडची. हा क्रिकेट आहे रायगडचा आणि खेळ मात्र खालापूर तालुक्यामध्ये चालू आहे. तो माजी आमदार चषकाच्या सोहळ्याचा. यावेळेस सुरेख फटका आहे, जातोय सीमारेषा पलीकडे. दणदणीत करता षटकार. मात्र फायर होतोय. यावेळेस अक्षयनं आल्या चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, पण येणारा चेंडू कदाचित मयूरचा असेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मयूरचा नव्हता. हा चेंडू पुन्हा एकदा अक्षयचा दर्शवलं आणि हा चेंडू गेला 6 धावांसाठी षटकार. टोटल धावा आल्या धावफलकावरती 20. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद. धावफलकावरती धावा आल्या त्या टोटल 24. आता आले जिगर बाजी युवा. झालाय मयुरेश. आपण बघतोय सुरेख फटकेबाजी चालू आहे. टीम माडप संघाची युवा टॅलेंटनं भरलेली ही टीम आहे. सामना अजून संपला नाहीये. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गरज असणार आहे ती तर येणाऱ्या 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. अशा वेळी अक्षयची विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकते. ही टीम राजेश शिवाजी बॉईज तांबडी संघासाठी धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद 24 धावा लागल्यात. गरज आहे ती येणाऱ्या 18 चेंडू आणि 32 धावांची. मैदाने गाजवी क्रिकेटचा सीझन आला. रण मैदाने गाजवी गाजवी असा एकच बादशाह मुरली गावा. संघनायकाच्या हातामध्ये चेंडू आहे. केतन मुंडे गोलंदाजी मार्क करते. पंचांच्या डाव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक रेट वरती फलंदाज विनायक, ज्यानं अजूनही एकाही चेंडूचा सामना केलेला नाहीये. पहिला चेंडू यावेळेस केतनच्या माध्यमातून आपण बघतोय.
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल धावा दाबालकरती येत आहेत 25. येणारे आता मात्र 17 चेंडू आणि 31 धावांची गरज. 17 चेंडू 31 धावा. 31 धावा शेवटचे 17 चेंडू. यावेळेस आपण बघतो बॅटची लिडिंग एज मात्र घेतली होती. गलीच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. सिंगल्स वरती या षटकामध्ये भर दिला जातोय. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलाय ते गोलंदाज केतन. केतन कसलेला गोलंदाज आहे. अष्टपैलू दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमी आपण पाहिली. पण यावेळेस आता गावाच्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. गावाच्या मातीसाठी आपल्याला खेळ दाखवायचा आहे आणि खऱ्या अर्थानं राजे शिवाजी बॉईज संघाला आता गरज आहे. यावेळेस फटका आपण बघतोय फसला जातोय. पण अशा वेळी आपण पाहिलं झेल सोपा होता आपण अवघड करून ठेवला आणि झेल निसटला आणि झेल सुटल्यानंतर धावा धापलगावरती वाढतील. टोटल 28. तर या 2 धावा आल्या. आमचे साथी गुणलेखक नवीन आहेत पण सुरेख कामगिरी करतायत. अशा वेळी हलवारित्या चेंडू फेकला आणि जोरात चेंडूला फेकून दिला सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी दंदन दंदन करताना आलेला हा षटकार. तर गरज आहे येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची. म्हणजे 11च्या सरासरीने या धावा करायच्यात. पण आता येणारा कोणता फलंदाज या धावा करणार आणि येणारा कोणता गोलंदाज या धावा रोखणार हे पाहणं औचित्याचं ठरेल. पण टीम दहिवली कर्जत त्याचबरोबर टीम नारपोली या दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटची आणि अंतिम पुकार असेल. अन्यथा आपला सामना कमी षटवांचा खेळवला जाईल. रोहित त्यानंतर विनायक आपल्याला पाहायला मिळालं. बाद झालेत ते टीम माडक संघाचा डाव सावरताना. आता मात्र 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय मैदानामध्ये आहे आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळेल. तापलकावरती धावा आहेत त्या टोटल 56 धावांचा पाडला करताना 34. 3रं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज निखिलनं मात्र आता स्वतःला सावरताना उत्तम दर्जाची गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अजय.
फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळलाय आणि झेल पकडण्याची संधी, झेल निसटला, पण नक्कीच 3 धावा वाचवण्यामध्ये यश आलंय. 1 धाव्यांवरती धावफलक खालेल. धावफलकाच्या मदतीवरती आपण पाहतोय धावा आहेत त्या टोटल 35. आता पुन्हा एकदा समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू असतील आणि गरजे 21 धावांची. स्ट्राईक एंड वरती अक्षयची विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकते राजे शिवाजी बॉईज तांबटी संघाला. यावेळेस सुरेख चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. सिंगल्स पूर्ण झाले, डबलचा प्रयत्न होता आणि अशा वेळी मोक्याच्या क्षणी चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं पूर्ण झाल्या 2 धावा. धावा कशाही येणं माडप संघासाठी औचित्याचे ठरणारे आणि या धावा वाचवण्याचं काम आता प्रत्येक क्षेत्ररक्षकाला करायचंय, प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाला करायचंय. अशा वेळी या 2 धावा धावफलकावरती वाढ पाहायला मिळते. टोटल 56चा पाठला होत असताना 37. फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फायनल क्षेत्रामध्ये चेंडू पाहिला, क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र विजय आउट होतोय रनआउटच्या माध्यमातून. अजय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. मी मका सांगितलं होतं अक्षय एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे. सातत्यानं स्ट्राईक त्याला हवी आहे आणि अशा वेळेस तो राजेश शिवाजी बॉईज तांबडी संघावरती हवी झालाय. काय होणार या मॅच मध्ये निखिल हॅलो निखिलची आतापर्यंत गोलंदाजी आपण उत्तम दर्जाची पाहिली. क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी पराकाष्ठ करताना पाहायला मिळाला. नौका फलंदाज 5व्या क्रमांकावरती पाहायला मिळतो जय, जो नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. निखिल या षटकातील 4था चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार. निखिलचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय, फक्त फ्लिक केला आणि चेंडू गेला आर पार. षटकार.
जी शिवाजी बॉईज तांबडी विरोधात माडप ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 56 धावाचा पाठला करायचा तो माडप संघाला. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि गरज आहे विजयासाठी 9 धावांची. तर 9 धावांची गरज आहे शेवटच्या 6 चेंडू मध्ये. सामन्यामध्ये बराच रोमांच आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये बरेच रंगत आपल्याला पाहायला मिळू शकते. प्रवीण राणे गोलंदाजी मार्कवर आहे. डाव्याचा गोलंदाज ज्यानं बऱ्याच वेळा आपल्या संघाला तारले, बऱ्याच वेळा संघाला आधार दिलाय. अशा वेळी त्याच्या हातामध्ये ठेवलेला चेंडू कशा पद्धतीने गोलंदाजी करणार प्रवीण हे पाहणे औचित्याचं ठरेल. तर शेवटचे 6 चेंडू आहेत. 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती अक्षयला आपण बघतोय जो माडव संघाचा डाव सावरतोय. अशा वेळी त्याच्यावरती नजरा आहेत. तमाम क्रीडारसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. तमाम मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. घेऊन जातो मैदानामध्ये. मॅच अजून संपलेली नाही. या मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हारलं नाही. गोलंदाजी मार्कवर प्रवीण पंचांच्या डाव्या बाजूने तयार. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेल पकडण्याची संधी आणि मोक्याच्या क्षणी झेल सुटला. झेल सुटल्यानंतर चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. धावा धावपालकावरती लागल्या. शेवटचे 5 चेंडू. शेवटचे 5 चेंडू आणि गरज आहे 5 धावांची. 5 चेंडू 5 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून राज घोसाळकरला आपण बघतोय. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. शेवटचे 5 चेंडू 5 धावांची गरज. अशा वेळी फटका कव्हर्स पॉइंटच्या दिशेने खेळला आणि चेंडू गेला. 4 धावांसाठी चौकार. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे येणाऱ्या आता 4 चेंडूमध्ये 1 धाव करावी लागेल टीम राजे शिवाजी बॉईज तांबड ही संघाच्या विरोधात खेळताना, अर्थातच माडप संघाला. संघनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण आयोजकांशी येऊन संपर्क साधा. नारपोली संघाच्या संघनायकाला शेवटची आणि अंतिम पुकार. यावेळेस हलक्या हाताने आपण बघतोय प्लेसमेंट करताना 1 धाव पूर्ण केली. अक्षयचे 2 झेल राजे शिवाजी तांबाडी बॉईज संघाला घरचा रस्ता दाखवून गेले आणि अर्थातच हा सामना